तिचा शोध 16व्या शतकात लागला. पेन्सिलीचा, ग्राफाइटची पेन्सिल. चला 15व्या शतकात जाऊ. प्रिंटिंग प्रेस 15व्या शतकात 1440 मध्ये शोध लागला. अमेरिकेचा शोध हा 15व्या शतकात लागला. आपल्याला माहिती आहे कोलंबसचा. 15व्या शतकात वास्को द गामानं भारताचा शोध लावला. 15व्या शतकात दुष्काळ पडला. 15व्या शतकात हा भयंकर दुष्काळ भारतानं अनुभवलेला आहे. चला तिथेही थांबता येत नाही, आपल्याला मागे जायचंय, आपल्याला घाई लागलेली आहे. 14व्या शतकात जाऊया. यांत्रिक घड्याळ 14व्या शतकात आलं आणि इटालीमध्ये 1344 मध्ये आणि चीनमध्ये बंदुकीचा शोध लागला. चष्मे आपण जे वापरतो शोध लागला 14व्या शतकात. त्यावेळी भिंग असायचं. तुमचे आजोबा पणजोबा पण वापरत असतील कदाचित. कोरड्यात ठेवलेलं भिंग असायचं, पोथी वाचताना ते वापरायचे. चला भूकायंत्राचा शोध लागला 14व्या शतकामध्ये. तिथे पण थांबता येत नाही. आता आपण जाऊ 13व्या शतकामध्ये. 13व्या शतकात भिंग होतं, गन पावडर होती, पाण्यावर चालणारं घड्याळ होतं, पेपर मनी त्यावेळी सुरुवात झाली होती आणि सूत काढायचा फिरकीचा शोध 13व्या शतकात लागला होता. आणि त्याच वेळी वारकरी संप्रदाय हा भारतामध्ये रुजला होता. 13व्या शतकात हेमाडपंथी मंदिरं जी झालेली आहेत ती 13व्या शतकात. ते मित्रांनो 13व्या शतकात आपण पोचलो आहोत. तर आता संत माऊली, ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनाबद्दल बघायचंय. मी तुम्हाला सांगितलं होतं कालच की माऊलींचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे, हेच आपला उद्देश आहे. आपल्याला तेच घ्यायचं आहे. माऊलींचे गुण आपल्या अंगी घ्यायचे. आता 10 गुण मी अगोदर सांगतो आणि शेवटी भाषणाच्या शेवटी पुन्हा रिपीट करतो. कारण भाषणानंतर स्नान केल्यानंतर स्नानापूर्वी आपल्याला किती स्वच्छ व्हायचं आहे. प्रत्येक पाषाणामध्ये मूर्ती असते, पण नको असलेला भाग शिल्पकार काढून टाकतो आणि मूर्ती दिसायला लागते. प्रत्येक माणूस हा चांगला माणूस असतो, पण त्याला दुर्गुण चिकटलेले असतात, ते आपल्याला काढायचे. माऊलींकडून 10 गुण घ्यायचे. आज आपल्याला या दिवशी गंगावतरणाच्या त्या सप्ताहामध्ये जीवनामध्ये प्रत्यक्ष किती त्रास झाला असेल. आज तासभर बसल्यानंतर लक्षात येईल तुम्ही आम्ही असतो तर आत्महत्या केली असती लगेच. खरं सांग, सहनच केलं असतं, शिव्या दिल्या असत्या, क्रोध केला असता, आकांड तांडव केलं असतं. जीवनामध्ये कितीही मनाविरुद्ध घटना घडल्या तरी क्रोध करायचा नाही. कोण सासूबाई असतील तर लक्षात ठेवा, प्रॅक्टिकली हा, सुनेनं मनाविरुद्ध वागली तरी शांतपणे हसायचं. आपले दिवस वेगळे होते, स्माईल करायचं. काल सांगितलं माऊलीचा गुण घ्यायचा. क्रोध, आपलं ब्लड प्रेशर वाढतं, लोक गृहीत धरतात. तो ना रागावतो, तो ना भांडी फेकतो, तो ना पेपर फेकतो. साहेब जर क्रोध करणार असेल तर हाताखालच्या लोकांना माहिती आहे साहेब हा असाच. सासू तशीच आहे, आई तशीच आहे, बहीण तशीच आहे, भाऊ तसा. क्रोध करायचा नाही. आता बोलणं सोपं आहे, वागणं कठीण आहे. तेच आपल्याला आज शिकायचं आहे. दुसरा गुण माऊलींचा क्रिया आणि प्रतिक्रिया. क्रिया घडल्या पण प्रतिक्रिया आपल्या हातात असते. तुम्हाला संतांची गोष्ट यासाठी शिकायची आहे. आंघोळ करून स्नान करून आले, एक मनुष्य थुकला त्याच्या अंगावरती, परत जाऊन स्नान केलं, त्याच्या कानफडात लगावलं नाही. लक्षात घ्या किती आपल्याला बदलायचं आहे. एवढा त्रास देऊन सुद्धा एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, एवढे ग्रंथ लिहिले, एक अध्याय शिव्यांचा, ज्यांनी मला त्रास दिला त्यांचा अमुक हो तसं हो नाही. कारण प्रतिक्रिया त्यांच्या हातात असते, थोर व्यक्तींच्या. तेव्हा ते प्रतिक्रिया देताना खूप काळजी करतात. आपण सुद्धा मोठं व्हायचं आहे, आपण लहान नाही हो. आपल्यामध्ये पण मूर्ती आहे, ती प्रगट व्हायची आहे या गंगा मध्ये. तेव्हा लक्षात ठेवायचं प्रतिक्रिया आपल्या हातात. कोणी बोलला ना लगेच उत्तर द्यायचे. 2 मिनिटं थांबा, विचारा काय प्रतिक्रिया, काय परिणाम होतील. ओके. तिसरा गुण शिकायचा आहे
माझ्या कुटुंबाचं माझं भलं व्हावं देवीजवळ प्रार्थना आपण करतो तशी केली नाही माऊलीनी पसायदानामध्ये अशी प्रार्थना नाही केली. बघा तुम्ही 1 तास ऐकल्यानंतर लक्षात येईल माऊलीनी संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं, माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या गावाचं, माझ्या देशाचं नाही. किती मोठं हृदय, वय किती, आपण 64 वर्षाचे आहोत माऊलीच्या पेक्षा, पण आपल्याला नाही. ते देव नव्हते, शिवाजी महाराज देव नव्हते, ते माणूसच होते. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे झालेल्या व्यक्ती आहेत ना, लोकमान्य टिळक हे देव नव्हते, पण देवत्व त्यांच्या अंगी होतं. देव माणूस होते. आपण सुद्धा देव म्हटलं की ना ते देव होते ना, म्हणून त्यांना शक्य झालं असं नाहीये. 4था गुण उत्तम गुरु आणि उत्तम शिष्य. आज किती जबरदस्त आहे. 5वा गुण उत्तम कवी होते. इथे कवी आहेत बसलेले, माझ्या समोर दिसत आहेत, काव्य करणारे साहित्यिक आहेत तिथे. ज्ञानी वृत्ती, ह्या वयाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो, लक्षात घ्या. आणि हे कुंडलीत नसतं, ग्रहयोग देत नाही, दैवात नसतं, हे त्या आत्म्यावर अवलंबून असतं, त्या माणसावर अवलंबून असतं. वी कॅन डू इट असं ज्ञानी वृत्ती. 7वा गुण महत्वाचा, अपेक्षा नाही, आसक्ती नाही. तुम्ही आम्हाला सुख दुःख का होतं आपण अपेक्षा ठेवतो, त्यांनी तसं करायला पाहिजे होतं. अरे काय तू काय करतोयस बघ. अपेक्षा जीवनामध्ये ठेवायची नाही आणि आसक्ती ठेवायची नाही. माझं अरे काय, देह सुद्धा माझा नाहीये. मृत्यूनंतर लोक म्हणणार नाहीत दाकृस म्हणाले, म्हणणार नाही, बॉडी आली म्हणणार दाकृस होमणांची. लक्षात घ्या, हे स्पष्ट करून मी सांगतो आहे, हे सर्वांनाच सत्य आहे. घाबरायचं नाही, निर्भयता म्हणूनच पाहिजे. तेव्हा अपेक्षा आणि आसक्ती विरहित जीवन जगायचं. इथे मला वाटतं वय असंच आहे. वानप्रस्थाश्रम पूर्वी 25-25 वर्षाचे 4 आश्रम सांगितले, कधीतरी उद्या सांगेन मी. तुम्ही आम्ही नाही आसक्ती. 90 वर्षाचे झालो तरी माझं गाडी, माझं पेन, माझी कपडे, माझं काय. माऊलींचं चरित्र अभ्यासले लक्षात येतं सगळ्या गोष्टी. त्यानंतर 8वा जबरदस्त योग सामर्थ्य. काय गुण आहे योग सामर्थ्य, योगाने काय होऊ शकतं ते लक्षात येतं. 9वा गीता तत्वज्ञान त्यांनी स्वतः जगले. मित्रांनो माफ करा, स्पष्ट बोलतो आज. तुम्ही आम्ही गीते पठण करतो, गीता समजून घेत नाही, गीताप्रमाणे जगत नाही. खरं सांगतो, मी कीर्तनाला येतात 200-500 लोक कीर्तन करायचं, कीर्तन ऐकतात आणि उठल्यानंतर धोतात झटकतात, धूळ पण ते तसं ज्ञान पण तिथे सोडून घेते. कीर्तनकार स्वतः कीर्तन करतात, पण पैशासाठी. तुम्ही बघताय समाजात, मी नावं सांगत नाही. त्या माऊलीने ज्ञानेश्वरीसाठी किती पैसे मिळाले, साधं जेवण नाही मिळालं. आणि आज त्या माऊलींच्या ज्ञानेश्वरती प्रवचन देऊन करोडो रुपये मुलीच्या लग्नासाठी खर्च करतात. हे आज आपण बघितलेलं आहे. उद्या नाव घेत नाही. काय चाललंय, काय समाज, काय अध्यात्म, काय विकायचंय. अरे फुकट द्यायचं, फ्री. माऊलीने फ्री दिलं, ठीक आहे. त्यानंतर स्वतः जगून दाखवलं. आणि 10वा गुण घ्यायचा आहे, शेवटी पुन्हा एकदा सांगणार हे गुण, ते म्हणजे मातृ पितृ भक्ती. जबरदस्त जबरदस्त. चला आता आपण 13व्या शतकात आलो. पण माऊलींचं जन्म 1275 झाला. आज 2026 मध्ये आपण अभ्यास करतोय. 1275 जन्म झाला आणि निर्वाण झालं, समाधिस्थ झाले 1296. 21 वर्ष आयुष्य फक्त. ते का समाधिस्थ झाले मला कधी कधी वाटतं, उद्वेग आला नसेल ना. जगण्यातला अर्थ शास्त्रकार नंतर निरूपण करताना सांगतात, जीवनाचं सार्थक झालं, आता जगण्यात काय अर्थ नाही म्हणून मी समाधी.
जिवंत समाज. काय असेल मनाची उद्विग्नता, ठीक आहे, पण त्यांचं जीवन आपण एक श्रेष्ठ संत म्हणून मी पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरांचं वरती बोलतोय. भक्तिपंथाचे प्रवर्तक, सगुण निर्गुण यांचे ऐक्य प्रतिपादन करणाऱ्या भागवत धर्माचे प्रचार, भागवत धर्माची वैशिष्ट्य उद्या सांगणार, परवा सांगणार. त्यांचा जन्म आळंदीमध्ये झाला 1197 शके श्रावण वद्य अष्टमी मध्यरात्री. आणि निवृत्तीनाथ भावंड चार, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, आपल्याला माहिती आहे 2-2 वर्षाचा फरक आहे या भावंडांमध्ये. आता त्यांचे वडिलांचं नाव विठ्ठलपंत, माहीत नसेल म्हणून मी सांगतो. मातेचं नाव रुक्मिणी. आता पूर्वजांपासून आपण सुरुवात करू, कुळापासून. पूर्वज पैठण पासून 4 कोसावरती गोदावरीच्या तीरावर आपेगाव मध्ये कुलकर्णी हे राहत होते. पहिले हरिहर पंत, त्यांचे चिरंजीव रामचंद्र पंत, त्यांचे चिरंजीव गोपाळ पंत, त्यांचे चिरंजीव त्र्यंबक पंत. त्र्यंबक पंत हे माऊलींचे पणजोबा, वेदशास्त्र संपन्न असे होते त्र्यंबक पंत. त्र्यंबक पंतांना मुलगा होता, त्याचं नाव गोविंद पंत, हे ज्ञानेश्वरांचे आजोबा. आणि पुत्र त्यांचा विठ्ठल पंत म्हणजे वडील, हे वैराग्यशील होते, स्वभाव वेगळा होता, साधा, वेदशास्त्र संपन्न होते. आता सुरुवात करूया त्यांच्या जीवनाचा परिचय करून घ्यायला. कुणाच्या? विठ्ठल पंतांच्या. काय माता पिता असतात, त्यांचं आयुष्य अभ्यासलं तरी आपल्या लक्षात येते काय कसे जगले, कसे. विठ्ठल पंत हे तीर्थयात्रा करीत असत आणि ते आळंदीस आले. आळंदीचं पूर्वीचं नाव अलकापुरी होतं. तिथे सिद्धेश्वराचं शिव मंदिर आहे. तिथे आळंदी झाले असताना तिथे सिद्धोपंत नावाचे एक ग्रस्त राहत होते. त्यांची पत्नी उमाबाई, त्यांना एक कन्या होती. त्यांच्या घरी हे विठ्ठलपंत उतरले. तरुण मुलगा, विवाह योग्य वर असा उतरला. साहजिकच सिद्धोपंताच्या मनात आला, हा आपला जावई चांगला आहे, मुलीसाठी हा योग्य आहे, वेदशास्त्र संपन्न आहे आणि मुलीसाठी योग्य आहे. म्हणून त्याने घरी बोलवलं मुद्दाम त्यांना आणि विठ्ठलपंतांना सांगितलं की माझ्या कन्येशी तुम्ही विवाह कराल का. बघा काय क्षण असेल, डोळ्यासमोर चित्र उभं राहत होते. विठ्ठलपंत म्हणाले, माझे आई वडील आपेगावी आहेत, माझे तीर्थाटन अजून संपलेलं नाही, शिवाय लग्न करण्याबद्दल मला अजून ईश्वराचा आदेश मिळालेला नाही, असं उत्तर दिलं त्या. मग सिद्धोपंत निराश झाले. चांगला जावई आलेला आहे, हातचा जाणार. त्यावेळी म्हणून साहजिकच वधू पित्याला चिंता असते मुलीच्या लग्नाची, तशी त्यांना होती. त्यांची आशा मावळली. पण त्यांनी काय झालं, त्या रात्री त्यांच्याकडे विठ्ठलपंतांनी मुक्काम केला होता. रात्री स्वप्नामध्ये त्यांच्या पांडुरंग आला विठ्ठलपंतांच्या आणि विठ्ठलपंतांना म्हणाला स्वप्नामध्ये, तू सिद्धोपंतांच्या मुलीचा स्वीकार कर. ईश्वरी आज्ञा झाली. विठ्ठलपंत उठले आणि त्यांनी आपल्या यांना सांगितलं सिद्धोपंतांना, तुमची कन्या मी स्वीकारतो आणि विवाह करतो. मुहूर्त ठरला. सिद्धोपंतांची कन्या रुक्मिणी या सासरच्या नावाने विठ्ठलपंतांची पत्नी झाली, विवाह झाला. आई वडील नव्हते त्यांचे त्यावेळी. आई वडिलांच्या अनुपस्थितीत विठ्ठलपंतांचे लग्न झाले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई वडिलांना भेटण्यासाठी आपेगाव येथे आले. आता हल्ली सिनेमा फेसबुकवरती येतं, मुलगा आपल्या पत्नीला घेतो, आई ही माझी पत्नी. त्या काळात हे घडलेलं आहे. आई वडिलांना माहीत पण नव्हतं, त्यावेळी काही मोबाईल नव्हता. 13वे शतक. त्यावेळी आई वडिलांना थोडा धक्का पण बसला असेल. पण एक बघा, त्यावेळेचे आई वडील कसे, त्यांची काय मनात विचार केला तो सुद्धा लिहिलेला इतिहासामध्ये. वैराग्य घेऊन देशभर भटकणारा आपला मुलगा संसारी झाला, याचा आई वडिलांना आनंद झाला.
तो मुलगा सांगत होता मी लग्न करणार नाही, मी संन्यास घेईन, मी अमुक होईल, तर तीर्थंकर येईल. तो मुलगा मुलीला घेऊन विवाह करून येतोय. एवढा आनंद झाला आईवडिलांना त्या काळामध्ये, 13व्या शतकामध्ये. मित्रांनो विचार करा. आणि पत्नी चांगली मिळाली सून, हे पण त्यांच्या लगेच लक्षात आलं आणि सुखी झाले. आई वडिलांना खूप खूप आनंद झाला. आई वडील जिवंत असेपर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणी आपेगावे राहिली आणि त्यांच्या मृत्यूनंतर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी ही आळंदीस आली. आता एक दिवस मूळ वैराग्य स्वभाव, लग्न झालं पण संसारात मन रमेना. बघा माणसं काय काय हळू आवाजात सांगतो. पूर्वी सिंहस्थ जवळ आला ना, ती पत्नीला सांगितलं जायचं पतीला जप, हो सिंहस्थात पळून जायचे. साधू महाराजांवर माझ्या ओळखीमध्ये असे आहेत काही पुरुष संसार सोडून सिंहस्थ झाला ना, त्या साधूंमध्ये बैराग्यांमध्ये घेऊन जायचे, संसार सोडायचे. विचार करा. पण आई वडील जिवंत असेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी आपेगावे राहिल्यानंतर आनंदी झाले आणि वैराग्य स्वभाव पहिल्यापासून जमेना कुटुंबात. उचल खाली, नको हा संसार, आपण काशी जाऊन संन्यास घ्यावा. विचार करा. असा विठ्ठल पंतांना वाटलं. एक दिवस ते गंगा स्नानाला जातो म्हणून सांगितलं आणि काशी क्षेत्री गेले. पत्नीला गंगा स्नानाला जातो म्हणून सांगितलं. पत्नी वाट बघते घरी, रुक्मिणी पण. विठ्ठल पंत काशीला गेले. तिथे रामानंद नावाचा एक संन्यासी त्यांना भेटले. काय योगायोग असतात. विठ्ठल पंत रामानंदांना नमस्कार केला आणि संन्यासी, महान संन्यासी तपस्वी त्यांना नमस्कार करून म्हणाले, मी विरक्त आहे, मला पत्नी किंवा पुत्राधिकांचा पाठ नाही. खोटं बोलते ना त्यावेळी. मला संन्यास दीक्षा देऊन कृतार्थ करावं. काय माणसं असतात त्या काळात सुद्धा तशी. संसार असून संसार नाही असं सांगितलं, कारण मनातली वृत्ती होती संन्यासी वृत्ती, ती उफाळून वर आली. विठ्ठल पंतांनी खोटं सांगितलं. स्वामी रामानंदाने विश्वास ठेवला आणि संन्यास दीक्षा दिली विठ्ठल पंतांना. आणि त्यांचं नाव काय ठेवलं? चैतन्याश्रम. नाव बदलावं लागतं संन्यास दिल्यानंतर. आपल्याकडे जो बुंदू संन्यासी आहेत, मी नाव सांगत नाही, अशीच नावं टोपण नाव घेतात. अरे टोपण नाव कशाला, तुमचं नाव घ्या ना. आता सुद्धा काही भोंदू साधू आहेत तर टोपण नाव घेतात. टोपण नाव कशाला? लक्षात घ्या. चैतन्याश्रम त्या काळामध्ये नाव ठेवलं विठ्ठल पंतांचं. शिष्य समूहा, त्यांचे जे शिष्य होते रामानंदांचे, त्यांच्या समूहात सामील करून. इकडे आळंदीला काय झालं? रुक्मिणी ताई विठ्ठल पंताची वाट बघत होती. नवरा आपला काशीला गंगा स्नान करून येईल, नाही आले. थकली. एक दिवस तिच्या कानावरती, गावाले असतातच कानावर घालणारे, तसं तिकडे पण असणार. एक दिवस गावाले तिला सांगितलं की विठ्ठल पंतांनी काशी जाऊन संन्यास घेतला आहे. विवाहित होऊन आलेल्या त्या मुलीला काय झालं असे? आपल्या नवऱ्यानं आपल्याला न सांगता काशी जातो म्हणून सांगितलं आणि संन्यास घेतला. किती धक्का बसला असेल विचार करा, जास्त कल्पना करा. पण नाही, रुक्मिणीनं शोक केला. तिने भगवंताच्या सेवेत आयुष्य घालवायचं असं ठरवलं. पहाटे उठे, इंद्रायणी स्नान करी, मुखाने नामजप करी आणि मध्यान्नापर्यंत अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घाली. अशी 12 वर्ष गेली. साधी सुधी नव्हे, 12 वर्ष. काठावर येतो, अंगावरती काठा येतोय सांगताना सुद्धा. एक दिवस चमत्कार झाला. रामानंद स्वामी काशीहून रामेश्वरला जाण्यासाठी निघाले आणि वाटेमध्ये ते आळंदीस उतरले. म्हणजे विठ्ठल पंतांचे गुरु रामानंद हे रामेश्वरला जायला निघाले, वाटेत आळंदीसच आले आणि सिद्धेश्वर मंदिरात ते बसले होते. तेव्हा रुक्मिणीनं त्याला पाहिलं आणि
तिला वाटलं हा मोठा साधू आहे, साहजिकच तेजस्वी असे होते, हा कोणीतरी महात्माही तिला वाटलं. असं समजून रुक्मिणीनं त्याला नमस्कार केला. रामानंद स्वामीच ते, त्यांनी आशीर्वाद दिला रुक्मिणीला. काय दिला बघा, सौभाग्यवती पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद ऐकून रुक्मिणीला हसू आलं. हसली ती. स्वामी म्हणाले का हसलीस? ती म्हणाली माझ्या दुर्दैवाबद्दल मला हसू आलं. बघा, माझ्या दुर्दैवाबद्दल मला हसू आलं. माझ्या यजमानाने काशीला जाऊन संन्यास घेतला आहे, तेव्हा आपला आशीर्वाद खरी होण्याचा आशीर्वाद शक्यता नाही. तुमचा आशीर्वाद खरा होणारच कसा? त्यांनी संन्यास घेतलाय काशीला जाऊन. रामानंद स्वामी चकित झाले. त्यांनी सर्व वृत्तांत ऐकला, तिच्याकडून माहिती करून घेतली. तुझा पती कसा आहे, काय? तिच्या पतीच्या खाणाखुणा विचारल्या. शरीरावर कुठे काय जन्म खूण आहे, त्यावरून त्याला शंका आली. आपला शिष्य चैतन्य हाच हिचा नवरा असावा याची त्यांना खात्री पटली. बघा, रामानंद स्वामींचे केवढे उपकार आहे त्या कुटुंबावरती. त्यांनी काय केलं बघा, किती हुशार, म्हणजे चांगले ज्ञानी. त्यांनी रुक्मिणीला आणि तिच्या वडिलांना बरोबर घेतलं आणि काशी केली. दुसऱ्या मठात त्यांना ठेवलं. चैतन्याला अगोदर सांगितलं नाही. दुसऱ्या मठात काशीला नव्हतं. आणि चैतन्याला बोलवलं. गुरुजी नमस्कार त्यांनी केला. मग चैतन्याला त्याने विचारलं, चैतन्या तुझी खरी खुरी हकीकत मला सांग. विठ्ठल पंत चपापले, काहीतरी गडबड झालेली आहे. त्यांनी सर्व हकीकत प्रामाणिकपणे सांगितली. मला क्षमा करा अशी क्षमेशी याचना केली. रामानंद स्वामी त्यांनी क्षमा केली. रामानंद स्वामींनी क्षमा केली. ते म्हणाले पुन्हा तू आता ग्रहस्थाश्रमी हो आणि संसार कर. मग त्या मठात शिष्याला पाठवलं, जिथे रुक्मिणी आणि तिचे वडील होते सिद्धोपंत, त्यांना तिथे आणलं. आणि विठ्ठल पंतांनी रामानंद स्वामींची आज्ञा मानली. भगवी वस्त्र टाकली. सिद्धोपंत रुक्मिणी त्यांना भेटली आणि सर्व तिघे जण आळंदीत आले. किती नाट्यमय असा प्रसंग. खरं आता ऐकताना आपल्याला वाटतो, पण खरा जेव्हा घडला असेल किती चढ उतार जीवनामध्ये. संन्यासातून परत गृहस्थाश्रमात येणे हे धर्मशास्त्राने पाप मानलेले आहे. त्या पापाचं नाव काय? आरूढ पतितत्व हे त्या पापाचं नाव आहे. विठ्ठल पंतांनी हे पाप केले आहे म्हणून आळंदीतील समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला. हे तिघे जण आले आळंदीस, पण सुखानं त्यांना जगू दिलं नाही. विचार करा, समाजाला कळलं की भगवी वस्त्र संन्यास घेतला होता आणि त्यांनी तो टाकला, साधीवर कपडे घातले, संसार करायला लागले. विठ्ठल पंत समाजाचे सर्व आघात शोषित राहिले. अनेक वर्ष गेली. 4 मुलं झाली या काळामध्ये त्यांना. पहिला मुलगा निवृत्तीनाथ, दुसरा ज्ञानदेव माऊली, तिसरा सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. समाजानं वाईट टाकलं. संन्याशाची पोरं म्हणून या 4 मुलांना गावातले लोक हेटाळणी करायला लागले. आत्ता सारखं नव्हतं, गाव बदलता येत नव्हतं त्यावेळी तेवढं. आणि चौकशी व्हायची गावात सगळ्यांना बातम्या. आणि तुम्हाला माहितीये कोकणामध्ये काय, मी कोकणातला पण सांगतो, एका घरात काय चाललं सगळ्यांना माहित असतं आणि चौकशी करतात. तसंच झालं. निंदा नालस्ती व्हायला लागली, अनेक संकट येऊ लागली. परंतु काय करणार, आपली मुलांकडे बघायचंय. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता काय करणार, शेवटी जागा बदलायची म्हणून त्र्यंबकेश्वरला गेले. उषावर्त तीर्थात स्नान करायचंय, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालायचा आणि असा नित्य नेम त्याने ठरवला. एकदा ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारताना वाघ आला अशी कोणीतरी सांगितलं आणि निवृत्तीनाथ वाट चुकले. बाकीचे सगळे आले. निवृत्तीनाथ एका गुहेमध्ये त्या वाट चुकून गेले
आणि तिथे गहिनीनाथ हे तपश्चर्या करीत होते. त्यांच्या पुढे निवृत्तीनाथाने दंडवत केलं, नमस्कार केला. गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना 5 दिवस आपल्याकडे ठेवलं. 5 दिवस त्यांना नाथ संप्रदायाचं ज्ञान दिलं. श्रीकृष्णाची उपासना करण्यास सांगितलं. नंतर निवृत्तीनाथ तिथून निघाले, आपल्या आई वडिलांना भेटले. आई वडिलांना आनंद झाला. निवृत्तीनाथांनी मिळालेला उपदेश ज्ञानेश्वरांना सुद्धा सांगितला. रुक्मिणीने विठ्ठलपंतांच्या मुलाला मुंजीविषयी विचारले. आईला काळजी असते की नाही, आपल्या मुलाची मुंजी व्हायला पाहिजे, लग्न व्हायला पाहिजे. वडिलांना एवढी नसते, ते बाहेर असतात, चालू दे म्हणतात, नंतर करू म्हणतात. तसंच घडलं त्या काळात सुद्धा. रुक्मिणी ताईने विठ्ठलपंताला विचारलं, आता मुलं मोठी झाली, मुंजी करायला पाहिजे. आळंदीच्या धर्मसभेपुढे विठ्ठलपंत म्हणाले, ब्रह्मवृंद हो, मला प्रायश्चित्त देऊन पवित्र करून घ्या आणि माझ्या मुलांचे उपनयन होईल असा शास्त्राधार सांगा, कारण मी संन्यासी होतो आणि आता ग्रस्त आश्रमात आलो आहे. उत्तर काय मिळालं? ब्रह्मसभेचं काय मिळालं? तुम्ही संन्यास घेऊन परत ग्रस्त आलात, हे तुम्ही महापाप केलं आहे. संन्यासाच्या पोरांना मुंजी कोण लावी, मुंजी कोण लावी? तुम्हाला तरी कोण शुद्ध करून घेईल? तुमच्या या थोर अपराधाला देहांताशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही. काय माणसाची कथा झाली, व्यथा झाली असेल ऐकूनच. देहांत बघा, त्या काळात विठ्ठलपंतांनी विचार केला, देहांत एवढंच आहे ना, ते सुद्धा मी करतो. त्यांनी ठरवलं, विठ्ठलपंतांना परम दुःख झालं. त्यांनी ठरवलं की आपण आता मुलांचा रस्ता मोकळा करून द्यायचा आणि आपण मृत्यूला पत्करायचं. एका रात्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी अंधारात उठले. मुलांना सांगितलं नाही, विचार करा, किती मुलं लहान असतील. मुलांना कळून न देता बाहेर पडले, सरळ प्रयागला गेले. तिथल्या त्रिवेणी संगमात पत्नीसह उडी मारली आणि देह ईश्वराच्या स्वाधीन केला. देहत्याग. मुलं झोपलेली होती रात्रीची. आई वडील सकाळी उठून बघतात, आई वडील नाही. वय किती? आता कल्पना केली तरी वाईट वाटतं की काय करणार. समाज स्वीकारत नाही. आई वडिलांचा आधार होता वटवृक्षाचा, तो पण आता नाहीसा झाला. त्यांना कळलं आई वडील सोडून गेले. कारण ब्रह्मसभेनं सांगितलं होतं, देहत्याग केला तेच प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि आपल्या आई वडिलांनी घेतले असेल त्यांनी जाणलं. मातोश्री रुक्मिणीबाई आणि पिताश्री विठ्ठलपंतांनी देहत्याग केल्यानंतर चुलत्याने या मुलांना घराबाहेर काढलं. आत्ताची स्थिती आहे मानसिक मी 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 तशीच त्या काळात होती. ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये विचार करा. इवलीशी मुक्ताबाई ज्ञानोबाच्या कमरेला मिठी मारली तिने आणि मुक्ताबाई ज्ञानोबाला म्हणते, मीच आता तुझी आई. आणि निवृत्ती दादा हाच आपला भावना. मुक्ताबाई समजून घालते. विचार करा. आई वडील निघून गेलेले आहेत, समाजानं तर टाळलेलं आहे. काय करायचं? मुक्ताबाईनं विचारलं, काकाने आपल्याला घराबाहेर काढले म्हणजे काय झालं रे? बघा या संवाद कसा आहे. काकानी आपल्याला घराबाहेर पाडलं म्हणजे काय झालं? ज्ञानोबा म्हणाले, काय ऐका, आज सुद्धा ते शब्द खरे आहेत. ज्ञानोबा म्हणाले, बाहेर काढले म्हणजे आपण या साऱ्या अज्ञानातून बाहेर आलो. कसा अर्थ घेतला बघा. घरातून बाहेर काढलं, अज्ञानातून आपल्याला त्यांनी बाहेर काढलं असा ज्ञानोबाने तिला सांगितलं. आता यांच्यात बसायचे नाही असं ज्ञानोबानी लाडक्या बहिणीला मुक्ताबाईला सांगितलं. ज्ञानोबा म्हणाले, आता आपण मामाकडे जाऊया. मामा माहेर, आजी
आपल्याला घेतील, तोच एक आधार आहे, ज्ञानोबा म्हणाले. आणि मग हे सर्वच भावंड, मामाचं गाव मायेची वात्सल्याची घट्ट साय असते. मामा हा खरोखर मायेची साय असते. ती आज्वळ म्हणजे आनंद घर असतं, माहेरचं माहेर. म्हणून आशेनं मामाकडे आले. काकाने बाहेर काढल्यानंतर मामाने उंबरठ्यातच त्यांना फटकलं, तिथेच थांबा. मामी म्हणाली, आत येऊ नका, तुम्ही संन्यासाची पोरं आहात. छोटी मुक्ताबाई आजीला म्हणते, आजी होती तिथे, आजीला म्हणलेली, आजी आम्ही आलोय. तिला म्हटलं, आजी आत घेईल, जवळ घेईल, पापा घेईल आपला. त्या काळात विचार करा, आजीचे डोळे खोल गेलेले होते, ती वृद्ध होती, तिला ऐकायला पण येत नव्हतं, तिला दिसत पण नव्हतं. मामा म्हणाला, तू आजीला जर शिवलीस तर तिला उचलायला सुद्धा 4 माणसं मिळायची नाही, तसं मामा म्हणाला. आई गॉड, लहान पोरं त्याला कसं कळणार आहे, कसं कळणार? पण समाज स्वीकारत नाही. काकानी घराबाहेर काढलं आणि मामा तर सांगतो, आजीला शिवलीस तर 4 पोरं, आजीला उचलायला माणसं मिळणार नाही गावात. ज्ञानोबा म्हणाले, ठीक आहे, आम्ही इथून आजीला नमस्कार करतो. लहान मुलं बाहेर करूनच आम्ही नमस्कार करतो आणि दुसरा नमस्कार तुम्हाला करतो, असं ज्ञानोबा म्हणाले. विचार करा, त्या वयामध्ये किती मोठेपणा. निवृत्तीनाथांना तहान लागली होती, ज्ञानोबाने ओळखलं. मामाला म्हणाले, मामा आम्ही तुझ्या घरात येत नाही, तुम्हाला शिवत नाही, पण पाणी तरी दे रे, दादाला पाणी पाहिजे आहे. मामाने काय केलं, स्वतः पाणी दिलं नाही. परखानातला तो, तुम्हाला माहिती असेल, चांबड्याचे कुटेतून पाणी देतो ना, ते पाणी दिलं. स्वतः राग काढला बाजूला, शिवायला दिलं नाही. आणि त्या चांबड्याच्या कुटीतून पाणी दिलं, प्या. त्यांनी जसं पूर्वीच्या काळी रेल्वेच्या नावावरती हात पाणी प्यायचे ना, असे पाणी त्या भावंडांनी आलं. निवृत्तीनाथाची त्यांची तहान भागली. पाणी पिऊन ढेकर दिली, पोट फुललं. मामाच्या घरचे या उंबरठ्यावरून मामाने ज्ञानोबाला पाणी नाकारलं. आज आळंदीहून निघालेली पालखी त्याच उंबरठ्याहून पंढरपूरला जात असते. उंबरठा तोच आहे, फक्त प्रसंग बदलले. त्या उंबरठ्याने हे सगळं नाट्य बघितलं असेल, हा सत्य इतिहास बघितला असेल. मग काय विचार करा, मामाने काढलं, काकाने काढलं, गाव तर शेवटी माधुकरी मागायची. उपाय काय, झोपडी बांधली आणि माधुकरी मागायला निघाले. ज्ञानेश्वर माऊली माधुकरी हातात ते घेऊन, झोळी घेऊन माधुकरी मागायला. काय लोक द्यायचे नाही होतो, संन्याशाची पोरं म्हणून टिंगल करायचे. लोक अजिबात देत नसत. एकाने तर माती घेऊन धान्य म्हणून त्यांच्या झोळीत टाकलं. एकाने सांगितलं मुलांना तिथल्या आजूबाजूच्या, हे शेणाचे गोळे करा, त्यांच्या संन्याशाच्या पोरांच्या अंगावर शेणाचे गोळे पडले, झोळीमध्ये माती पडली धान्याच्या ऐवजी. माऊली काय करणार? घरी भावंड 3 जण वाट बघत होते. माऊली आली आणि झोपडीत आली आणि आपली ती झोपडीची कडी लावून घेतली आणि ध्यानस्थ बसले. निवृत्तीनाथ म्हणतो, ज्ञानोबा उघड, ताटी उघड रे. नंतर मुक्ताई म्हणाली, सोपान म्हणाला, दादा ताटी उघड. मुक्ताबाई म्हणाली, ताटी उघड, ताटी उघड, तू का आतमध्ये रडतोय? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा
साई अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई प्रार्थना करते, उघडा ताटी उघडा. ब्रह्म जैसे तैशा परी, आम्हा वडील भूते सारी, अहो क्रोधे यावे कोठे, अवघे आपण निघोटे. जीभ दातानी चावली, कोण बत्तीशी तोडीशी, मन मारुनी उन्मत्त करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. प्रार्थना करते मुक्ताबाई. ज्ञानेश्वरांनी ताटी उघडली आणि घट्ट मिठी मारुती भावंडे घातली. मित्रांनो, हे सांगताना सुद्धा असं वाटतं की हे असं व्हायला नको होतं. आई वडील गेल्याचं दुःख गिळून निवृत्तीनाथ भावंड सगळी पैठणला गेले, धर्म सभेपुढे पुन्हा गेले. हे सगळं घडल्यानंतर त्यांना मुलांची दया आली, पण धर्म जे सभेमध्ये जे होते वरिष्ठ, त्यांना मुलांची दया आली ऐकून, पण मार्ग सापडे ना. सल्ला काय दिला त्यांनी समाजाने? परमार्थ करा. सल्ला दिला, परमार्थ करा. ती तशीच राहत होती मुलं बिचारी. पैठणहून ही मुलं नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या काळी नेवासे येथे आली. तिथे एका सच्चिदानंद हा मृत झालेला माणूस होता आणि त्याची सगळी कुटुंब शोध करीत होता. माऊलींनी योगसिद्धी प्राप्त करून घेतलेली होती. त्यांनी त्या सच्चिदानंदाच्या शरीरावर हात फिरवला आणि तो जिवंत झाला. त्याचा पुढे इतिहास या इतिहासामध्ये आहे. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले, गीता हा प्रस्थानत्रयीतला एक महत्वाचा ग्रंथ आहे, पण तो संस्कृत भाषेत असल्यामुळं साध्या बाळ्या भोळ्यांना कळत नाही, त्याचा आस्वाद घेत नाही. तेव्हा तू मराठीमध्ये कर. 13व्या शतकातली ही गोष्ट आहे. हे ज्ञान सामान्य माणसापर्यंत नव्हतं, पण ते संस्कृत मध्ये होतं आणि त्याचं मराठीत रूपांतर कर. ओवीबद्ध करून गीतेवर टीका ग्रंथ लिही. ते वाचून समस्त जनांना, सामान्य माणसाला अध्यात्म मार्ग सुलभ होईल, असं निवृत्तीनाथाने ज्ञानोबा माऊलींना सांगितलं. आणि त्याच शिव मंदिरात बसून ज्ञानेश्वर माऊलींनी या ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहिल्या. सच्चिदानंद जो जिवंत झाला होता त्याने भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हे तिथे केलं. ज्ञानेश्वरीच्या रचनेनंतर ज्ञानेश्वरी रचना केली ती सांगतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही बघितला असेल. तुम्ही आम्ही ग्रंथ वाचतो, खरं सांगतो, अभ्यासतो, घेत नाही आणि कीर्तीत उतरवत नाही. गीतेचं साधं सोपं सामान्य माणसाला कळेल असं मराठीमध्ये माऊलींनी लिहिलेलं आहे. 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत, 9112 ओव्या आहेत. इसवी सन 1290 मध्ये म्हणजे 13व्या शतकाच्या समाप्तीच्या त्या काळामध्ये हा ग्रंथ झालाय. वय वर्ष 15 या वयात ज्ञानेश्वरी. प्रवरा नदीच्या तीरावर नेवासे गावी शिव मंदिरात ज्ञानेश्वरांनी ओवी सांगावी, सच्चिदानंद बाबांना ती लिहून घ्यावी. मित्रांनो, हा धर्म ग्रंथ आहे, काव्य आहे, व्यवहार नीती आहे, सिद्धांत विषय प्रतिपादन केलं आहे, भाषा गौरव आहे, उपमा आणि दृष्टांत तत् जागो जागी आहे, व्यवहार ज्ञान आहे. त्यामध्ये काय ते सांगतो, गुरु भक्ती, कर्म, ज्ञान, उपासना याचा उत्कृष्ट मेळ घातलेला आहे. शब्दही गोड, अर्थही गोड. यात परमार्थ आहे, प्रपंच आहे, उपमा आहे, रूपक आहे, दृष्टांत आहे, व्यवहार नीतिबोध आहे, अर्जुन विषाद आहे, अर्जुनाची शरणागती आहे, निष्काम कर्मयोग आहे, चित्तप्रज्ञाची ओळख आहे, अर्जुनाच्या मनाचा गोंधळ आहे, कर्मत्याग आहे, नैष्कर्म्य आहे, नष्कर्म नव्हे, स्वधर्म हाच यज्ञ आज आपण आचरणात करायला पाहिजे. ज्ञान महात्म्य आहे, संन्यास आहे, योग आहे, योग साधन आहे, योग भ्रष्टाची गती आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे, ब्रह्म आहे, अध्यात्म आहे, कर्म आहे, भ्रांत जीवाची
दैवी प्रकृतीचे पुरुष ईश्वर व्यापक ज्ञानी भक्त सर्व काही या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेतलं तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये वयाच्या 15व्या वर्षी माऊलीनं इसवी सन 1290 मध्ये भारतामध्ये या दिलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या रचनेनंतर ते पंढरपूरला गेले. तेथे नामदेवांची भेट झाली. संत नामदेव ज्ञानेश्वरांचे भक्त झाले. गोरा कुंभार, चोखा मेळा, नरहरी सोनार हे भेटले. सर्व काशी प्रयाग हे सर्वांनी मिळून तीर्थयात्रा केली. पंढरपूर ते आळंदी तापी तीरावर 14 विद्या, 64 कला आणि योग विद्या असलेला 1400 वर्ष जगलेला चांगदेव याच्या कानावर ज्ञानेश्वरांची ही कीर्ती गेली. त्यांनी पत्र लिहायचं ठरवलं. ज्ञानेश्वर माऊलीला भेटण्यापूर्वी पत्र लिहिताना काय लिहायचं? श्रीमान श्री असं लिहायचं वरती की चिरंजीव लिहायचं? पण चिरंजीव लिहायचं तर ज्ञानानं मोठे आणि श्रीयुत लिहायचं तर वयानं कमी. चांगदेवापुढे पेच पडला. काय लिहायचं पत्रात? सुरुवात कशी करायची? शेवटी त्यांनी कोरं पत्र पाठवलं माऊलींना. कोरं पत्र निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले, कोरं पत्र बघून सिद्धत्वाच्या ताठ्याने भरलेला व अहंकाराने सप्याय वेचलेला हा चांगदेव ब्रह्मज्ञानाविषयी कोरा आहे म्हणून त्याने कोरं पत्र पाठवलं. तरी तू त्याला निजबोध होईल असं सुंदर पत्र लिही. आणि ज्ञानेश्वरांनी ती त्या आज्ञा मानली आणि तत्वज्ञानानं भरलेलं 65 ओव्यांचं एक पत्र चांगदेवाला लिहिलं आणि पाठवलं. तीच चांगदेव 65 ओव्या. शेवटी चांगदेव निघाला. पत्र मिळालं. चकित झाला पहिला की मी कसं पत्र पाठवलं आणि त्यांनी कसं पत्र पाठवलं उलट. आणि अहंकार गळून गेला. तो निघाला. पण निघताना सुद्धा माणसाचं ओरिजिनत्व जात नाही. त्याने हातात सापाचा चाबूक घेतला आणि वाघावर दृढ होऊन येतोय भेटीला. त्या भावंडांना कळलं. निवृत्तीनाथ म्हणतायत ज्ञानोबाला चांगदेवाला सामोरे जायला हवं. कसं जाणार? ज्ञानेश्वर म्हणाले ठीक आहे. पडक्या भिंतीवरती बसली होती भावंड उन्हामध्ये. थंडीचे दिवस उन्हामध्ये बसले. तो वाघावर बसून येतोय सर्प हातात घेऊन. आणि हे नाथ संप्रदायाचं योग साधना केलेली माणसं त्यांनी भिंत चालवली. आणि विचार करा तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. हे वाघावर बसून हातात सर्प घेऊन चांगदेव येत आहेत आणि तिकडून भिंतीवर बसलेली भावंड येत आहे. चांगदेव शरण गेला. तो वाघावरून खाली उतरला. अहम भाव टाकला आणि ज्ञानेश्वर माऊलीला वंदन केलं. मुक्ताबाईंचं शिष्यत्व चांगदेवानी स्वीकारलं. काय मित्रांनो, मला माहिती आहे घड्याचा काटा थांबत नाहीये. तो पुढे पुढे जातोय. 9:15 थांबायला पाहिजे आपल्याला. पण आता संतांचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे काही संतांनी साहित्य निर्माण ते पिढ्यानपिढ्या आपल्याला वाचतं. दुसरा प्रकार आहे काही संतांनी समाज सेवा केली. तिसरा प्रकार आहे काही संतांनी स्वतःच दैवत्व वाढवलं. केवळ त्यांच्या दर्शनानं लोकांना समाधान व्हायचं, त्यांचे प्रश्न सुटायचे. आता ज्ञानेश्वर माऊली ही पहिल्या प्रकारात संतांचा अभ्यास करतात. त्यांनी ग्रंथ लिहिले. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी ही आता आपण बघितली. अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला इसवी सन 1290 ते इसवी सन 96 निवृत्तीनाथांनी सांगितल्यामुळं हा स्वतंत्र ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी हा गीतेचा अर्थ त्यांनी सांगितलाय मराठीमध्ये. पण अमृतानुभव हा त्यांचा स्वतंत्र ग्रंथ आहे. तो सुद्धा प्रत्येकाने अभ्यासला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे आणि स्वतः त्याप्रमाणे वागायला पाहिजे. हरिपाठाचे अभंग
लिहिले 27 अभंग ज्ञानेश्वर माऊली लिहिले आणि चांगदेव 65 हे आता तुम्हाला सांगितलं. अमृतानुभव मध्ये काय आहे ते नुसता एक मी तोंड ओळख सांगतो. ज्ञानेश्वरानंतर काही दिवसांनी हा ग्रंथ लिहिलाय 1290 ते 1296, 6 वर्ष मध्ये ज्ञानेश्वरांच्या प्रज्ञेचा हा स्वतंत्र ग्रंथ आहे. आता त्याच्यावर वादविवाद चालला होता. तो ग्रंथ सर्वात श्रेष्ठ आहे असं म्हणाले होते गिरस्थ म्हणून. ज्ञानेश्वरांच्या कुशाग्र बुद्धीचा विलास हा ग्रंथ दाखवतो. मराठी भाषेचे अमोल ज्ञान, तत्वज्ञान विषयक विचार 10 प्रकरण आहेत अमृतानुभव मध्ये. 806 ओळी आहेत. ओळ्या 806. पहिल्या प्रकरणात देवोदेवी प्रकृती पुरुष यांचं वर्णन आहे. दुसऱ्या प्रकरणात सद्गुरूला वंदन आहे. तिसऱ्या प्रकरणात ज्ञान प्राप्ती होताच वाणी ही नाहीशी होते. वाणीच्या प्रकार सांगितले. परा, पंचंती, मध्यमा, वैखरी 4 वाणी. आणि मोक्ष म्हणजे अविद्येचा नाश हे स्पष्ट तिसऱ्या प्रकरणात केले. चौथ्या प्रकरणात वाचा ऋण विमोचन, अहम ब्रह्मास्मी, ज्ञान अज्ञान रूपी झोप नाहीशी होते सुंदर भाषेमध्ये त्यांनी चौथ्या प्रकरणात सांगितले. 5व्या प्रकरणात सच्चित आणि आनंद यांचं विवेचन केलंय. 6व्या प्रकरणात शब्दांचं खंडन केलंय. शब्द अमूर्त वस्तू विशद करणारा असा हा अध्याय प्रकरण आहे. आकाशाला आकाशाचं देतो असा आहे. 7वे प्रकरण मोठे आहे. त्यात अज्ञानाचं खंडन केलंय. 8वे प्रकरण ज्ञानाचं खंडन केलंय. 9वे प्रकरणात पूर्ण ज्ञानी जीवनमुक्त स्थितीचं वर्णन केलंय. आणि 10व्या प्रकरणात ग्रंथ प्रयाण हा ग्रंथ कशासाठी लिहिला त्याबद्दल. मित्रांनो, अर्थात हे सगळं सांगितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ज्ञानेश्वरांचं पसायदान प्रार्थना नाही. एक पसायदान ही एक प्रार्थना आहे. प्रार्थना म्हणजे आत्म्याचा कबुली जबाब आहे. ही प्रार्थना कुणाशी केली आहे? विश्वात्मक देवापाशी प्रार्थना केली आहे. विश्वात्मक देवापाशी. पसायदान म्हणजे प्रसाद दान नव्हे. प्रसाद प्रासंगिक असतो पण पसा हा न संपणारा असतो. जितके देऊ तितके घरात बरकत होत असते. ज्याचा हात दुसऱ्यासाठी मदतीसाठी तत्पर असतो ना तसा पसा कधीही रिकामा होत नसतो. म्हणून हे पसायदान. आता इथे बघा, आता विश्वात्मके देवे येणे वाक्याचे तोषावे, तोषोने मज दावे पसायदान. विश्व म्हणजे काय? विश्व म्हणजे सर्व देव. विश्व हाच आत्मा आणि तोच देव. वाग्यज्ञे तोषावे, संतुष्ट व्हावे असं या प्रार्थनामध्ये सांगितलंय. यज्ञ म्हणजे यजन करणे. यजन म्हणजे देवता पूजन करणं. शब्द हा ईश्वराचा श्वास आहे. ज्ञान देवाची ही निर्मिती ही स्थित प्रज्ञाची निर्मिती आहे. खळांचे खळ किती सुंदर वर्णन आहे का बघा. खळ नष्ट व्हावेत, दुष्ट लोक नष्ट व्हावेत असं म्हटलं नाही. दुष्ट लोकांचं दुष्टत्व नष्ट व्हावं म्हणजे म्हणून पसायदान एका वाक्यात सांगायचं तर पसायदान ही जगातील सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे. आज पाश्चात्य लोक सुद्धा या पसायदानाचा अभ्यास करतायत आणि तुम्ही आम्ही पसायदान न अभ्यासता पुढच्या पिढीला न देता जर आपण संपलो तर न जन्मल्यासारखं आहे. म्हणून माऊलींचं आपल्याला गुण घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा गुण वर्णन करतो, सांगतो की हे गुण आपल्या अंगी घ्यायला पाहिजे. हे त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो कशासाठी करायला पाहिजे तर आपलं जीवन चांगलं व्हावं, समृद्ध व्हावं हीच अपेक्षा आहे. पहिला गुण, जीवनात प्रत्यक्ष तितका त्रास झाला एकही शब्द अतिशय नम्रता. नम्र व्हायला पाहिजे. साहित्यात त्रास देणारे साहित्य निर्माण केलं पण त्यात त्रास देणाऱ्यांबद्दल एक शब्द नाही. क्रिया झाली ती आपल्या हातात नाही पण प्रतिक्रिया आपल्या हातात असते. ती आपण करायला. कोण आपल्याला बोलला
आपण काय करायचं आपण ठरवायचंय, तो ठरवू शकत नाही. माझे, माझ्या कुटुंबाचे, माझ्या गावाचे असं नाही, माझ्या विश्वाचे. उत्तम गुरु उत्तम शिष्य कसा असावा हे ज्ञानेश्वर माऊलीकडून शिकावं. उत्तम कवी ज्ञानेश्वरी वाचताना पठण करतात, पण कवित्व जाणून घ्यायला पाहिजे. कवी लोकांनी सुद्धा ती अभ्यासली पाहिजे. असं आहे, उत्तम कवी, ज्ञानी वृत्ती, अपेक्षाने आसक्ती विरहित जीवन, जबरदस्त योग सामर्थ्य, गीता तत्वज्ञान स्वतः जगले आणि सोप्या भाषेत जनतेला सांगितलं. मातृ पितृ भक्ती. मित्रांनो, आकाशानंच त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे. माऊलीच्या गोदावरीनं त्यांना कूस दिली आहे. इंद्रायणीतील वाळवंटानं त्यांच्यातला पाझर आपला करून घेतला आहे. आणि सूर्यानं आपलं निरांजन माऊलींसमोर ओवाळलं आहे. अशी ही माऊली. चंद्रानं आपलं घर त्यांना दिलं आहे. काय सांगू, एका तासात किती सांगू. अर्थात आपण 13व्या शतकात आलो, तिथे राहून चालणार नाही. पुन्हा आपल्याला 21व्या शतकात येऊन ही प्रार्थना म्हणायलाच पाहिजे. पसायदार आणि सर्वांनी एकत्र म्हणून आपण प्रार्थना म्हणूया. त्यापूर्वी काल ते प्रश्न, काही प्रश्न सांगितले, त्यापैकी एक प्रश्न एका आजोबाने विचारला होता. ते नाहीत आज इथे, 97 वर्षात ते आजोबा काल होते, आज आलेले नाही. 97 वर्षाचे ग्रस्त घेऊन प्रश्न विचारला. विचार करा. दुसरा प्रश्न विचारला आहे की इंग्रजी कॅलेंडर आणि मराठी कॅलेंडर आपलं पंचांगाचं, जगामध्ये चांद्र सौर पद्धतीचं आपलं पंचांग काल गणना आहे, म्हणून आपला अधिक महिना येतो. इंग्रजी कॅलेंडर मध्ये हे सौर आहे आणि मुस्लिम लोकांचं जे कॅलेंडर आहे, पंचांग आहे, ते चांद्र आहे. त्यांचा जो उपवासाचा महिना असतो तो सगळ्या ऋतूमध्ये येत असतो आणि आपला उपवासाचा महिना हा पावसाळ्यात येतो, कारण तो आरोग्याशी निगडीत आहे. म्हणून आपली दिवाळी थंडीमध्ये येते, कारण ते आरोग्याशी निगडीत. तसंच त्यांचं नाही, त्यांचा थंडीत पण येईल उपवासाचा महिना, पावसाळ्यात उन्हाळ्यात पण येईल, कारण चंद्रावरती पहिली अवलंबून आहे. आपलं चांद्र सौर पद्धतीचं आणि ते वेद काळापासून चालत आलं आहे, प्राचीन आहे. काहीतरी मी सांगेन पंचांग कसं करतो. एका भगिनीनं मला प्रश्न विचारला. कर्ण ग्रंथावरून पंचांग करतो, कर्ण ग्रंथावरून, आता कॉम्प्युटरवरून करतो, पण कधीतरी या आठवड्यामध्ये मी सांगेन. तर सर्वांनी आपण म्हणूया की मला एक प्रश्न विचारायचा होता. काल तुम्ही म्हणाला की बटाटा, साबुदाणा आणि आपले पदार्थ नाही, ते खाऊ नये, अजून एक आपल्याला हवन करू शकतो असे पदार्थ पण ते दिवशी खाऊ. ते कोणते पदार्थ? भविष्यान्न कोणते ते मी यादी उद्या देतो मला. आपण तांदूळ सोडून ते सांगतो, पण सोप्या भाषेत सांगायचं. सध्या फळं मिळतात, फळं खावी, दूध प्यावं, हलका आहार हा उद्देश. एखादं बिस्किट खाल्लं तर उपवास मोडत नाही. चुकून समजा, चुकून बिस्किट खाल्लं तर उपवास मोडत नाही. तुम्हाला माहिती असेल, कर्नाटक मध्ये कोण इथे असतील तर कर्नाटक मध्ये पोहे चालतात उपवासाला. पोहे आपल्याकडे फोडणीचे पोहे केले चालतील का उपवासाला? नाही चालत. तर हे प्रादेशिक आहे. कुठल्याही ग्रंथात स्पष्टपणे उपवासाला हे खा असं लिहिलेलं नाही. प्राचीन एका ग्रंथात हविष्यान्न खा, तांदूळ सोडून एवढं सांगितलंय. ती यज्ञात ते वाहतात ते मी उद्या सांगेन. चला हो, कसायदान म्हणाल. हा बटाटा, वरीचे तांदूळ हे ते हविष्यान्न. ते काय खरं सांगू का, आपल्यावरती आहे. पचायला मी एका वाक्यात सांगायचं तर पचायला जे हलकं ते उपवासाला चालेल. आणि उपवास हे कशासाठी असतात? केवळ शरीराने खाण्यासाठी नाही, मानसिक कंट्रोल. आज उपवास आहे, हे मनावरती कंट्रोल, नियम हे खूप महत्वाचं आहे. कदाचित म्हणून चुकून बिस्किट खाल्लं तर माफ आहे, पण बिस्किट खायचं नाही हे कळलं पाहिजे ते खाताना अगोदर.
आता झाडं तोडल्यानंतर नगरसेवक म्हणतात अरे झाडं तोडायला नको, पण तोडायच्या अगोदर कळलं पाहिजे. लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट ही महत्वाची की उपवास म्हणजे उपवास, आणि तो कशासाठी? डाएटिंग. आजकाल तुम्ही हे खाता ना, काय झाडे, पाले सगळे सगळ्या प्रकारचे पाले खाता, पाले मिळतात मार्केटमध्ये उपवास, ते खायला डाएटिंग करायचे, ते करायचं. पण मॅकडॉनल्डचा पिझ्झा खायचा नाही. चला बसायला. हॅलो, खरं तर सरांचे आभार मानायला मी इच्छुक आहे, पण माझ्याकडे आज शब्दच नाही आहेत. कारण सरांनी मला वाटलं होतं संत ज्ञानेश्वर या विषयावर जेव्हा सर बोलणार असं कळलं तेव्हा असं मला वाटलं त्यांच्या साहित्य संपदेबद्दल, ज्ञानेश्वरी, नंतर चांगदेव पासष्टी, हरिपाठ, पसायदान याविषयी आणि त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल ते बोलतील. पण सरांनी त्यांचा जीवनपट इतक्या सुंदर आणि रसाळपणे उलगडून दाखवला की पूर्ण त्या वेळचा काळ आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. आणि मला खात्री आहे की पूर्वी बऱ्याच आपल्या सगळ्या इथल्या भगिनी असतील त्यांनी जो संत ज्ञानेश्वर पूर्वी टीव्हीवर पिक्चर आला होता तो बघितला होता, त्याची नक्की आठवण झाली असेल. पण सरांनी खूपच छान त्याचं अगदी म्हणजे सिद्धोपंत रुक्मिणीताईंपासून त्या अगदी शेवटपर्यंत खूप सुंदर असं वर्णन केलं. आणि काल सर जसे म्हणाले तसे की आपण ह्या संतांच्या चरित्रांचा किंवा त्यांच्या जीवनाचा अभ्यास कशासाठी करायचा, तर त्यांच्यातला एखादा गुण तरी आपल्यामध्ये यावा हा प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे. आणि त्यासाठी आपण ही अखंड ज्ञानयज्ञ हा आपण गंगा दशहऱ्याच्या निमित्ताने ठेवला आहे. तर आपल्याकडनं एवढं एखादा जरी सर म्हणाले तसं की कोणी आपल्या मनावृत्त घटना घडली तर आपण लगेच रागवून चिडवून त्याला प्रत्युत्तर देणं हे जरी आपल्याला थांबवता आलं तरी मला असं वाटतं पुष्कळ आहे. निदान चांगली सुरुवात आहे असं म्हणता येईल. सरांना आता मी पसायदानाने आपल्या या कार्यक्रमाची सांगता होईल, तर आता आपण सगळेजण एकत्रितपणे पसायदान म्हणूया. आणि घरी गेल्यानंतर चेहरा आसरा करा. उद्या विषय वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी बरोबर 8:15 सुरू होईल. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती भाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात सकळ मंगळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषलोकिये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो, निर्णेवरे ज्ञान देवो, सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. नमस्कार. हॅलो, उद्याचा आपला विषय मेधाताई बोलणार आहेत. संत म्हणजे आपले विश्वामित्र ऋषी आणि वसिष्ठ ऋषी या विषयावर मेधाताई सोबत बोलणार आहेत. आणि रामराज्य हा हे तिन्ही विषय एकत्रितपणे त्या मांडणार आहेत.
महाराष्ट्राने दिलेलं दाम दुसऱ्याला शेवटच्या दिवशी आला तयार मिळतात आणि हलका चहा कॉफी घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. आपण इकडे जातो इकडे चलो मी निघते पंख्याखाली पंख्याखाली बसतो. या वयामध्ये कोण बोलू या वयात हा बिर्याणी नारळ आम्ही काय केलं आमची कॅपॅसिटी कळते मिलिंदला नागपूर दंड येतो आणि धाकटा दोन मुलगे डॉक्टर पण गेल्या वेळेस विषय हे होता ना वर्ण बदल क्षत्रियाचे ब्राह्मण रेणुका देवी लाईव्ह लाईव्ह चालू आहे ना